अंबरनाथ, शिवभूमी अंबरनाथ। साक्षात शिवशंभूला हिमाच्छादित बर्फरांगातून जणू काळ्या कभिन्न पत्थरात ध्यानस्थ होण्यासाठी मिळालेली तपोभूमी म्हणजे अंबरनाथ। ही शिवभूमी आणि इथल्या आसमंताचा जर ध्वनी झाला असता तर उमटले असते केवळ हर हर महादेवचे सूर। आपलं पुराणपण जपताना अंबरनाथ वर्तमानातून भविष्याकडे दमदार पावलं टाकतंय। अंबरनाथ ठाणे जिल्ह्यातील सर्वात वेगानं प्रगतीपथावर दौडणारं शहर, कधी काळी मध्यमवर्गीयांचं शहर, इथपासून ते गावकुसा बाहेरचं शहर अशी असणारी ओळख आता अंबरनाथ म्हणजे नव्या विकास पर्वाचं शहर अशी बिरुदावली मोठ्या अभिमानानं मिरवताय। खरं तर अंबरनाथ हे आज बदलतंय, पण या बदलाला खरी सुरुवात झाली ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून। देशात बदलाचे वारे वाहत असताना अंबरनाथमध्ये उद्योगासोबतच कामगार वस्ती, नोकरदार वर्ग आणि नव्या समृद्ध जीवनशैलीनं अंबरनाथमध्ये वस्ती फुलायला लागली। आगपेट्यांसाठी प्रसिद्ध असणारी विमको अंबरनाथमध्येच असल्यानं मोठा वर्ग इथे राहायला आला। त्याचबरोबर आयुध निर्माणी कारखानाही अंबरनाथला असल्यानं इथे येणाऱ्या मध्यमवर्गीयांचं प्रमाण मोठं होतं। औद्योगिक विकास महामंडळाचं हे विशेष क्षेत्र असल्यानं अनेक उद्योजक, कारखानदारही इथे राहायला आले। मुंबईपासून साधारण तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या अंबरनाथ शहरावर चाकरमान्यांनी अगदी मनापासून प्रेम केलं। शहर विस्तारत होतं आणि याच बदलात उजाडलं 1995 साल। 1995 साल हे अंबरनाथसाठी केवळ एक साल नव्हतं, तर याच वर्षात अंबरनाथची नगर परिषद झाली। नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आणि आसमंतात विकास पर्वाचा विजय ध्वज। 1995 पासून अंबरनाथ नगर परिषद अस्तित्वात आली। तेव्हापासून आज तागायत या शहरानं शिवसेनेला शहराच्या विकासासाठी निवडलंय। शिवसेना आणि अंबरनाथ हे केवळ राजकारण आणि मतदान यापुरतं मर्यादित न राहता विकासासाठी फक्त शिवसेनाच हे समीकरण आता अंबरनाथ वासियांनी स्वीकारलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा मंत्र या शिवभूमीत केवळ रुजला नाही, तर तो आज श्वास बनलाय। शिवसेना प्रमुखांच्या धगधगत्या विचारांचं सोनं घेऊन अनेक देह सुवर्णमयी झाले। त्याच विचारांचा वारसा अंबरनाथमध्ये रुजवण्यात आज अरविंद वाळेकर यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावंच लागेल। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा शिवसेनेचा मंत्र आज प्रत्येक अंबरनाथवासियांच्या मनामनात घडतंय। आज या शहराचं नेतृत्व करण्यासाठी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांना अंबरनाथवासियांनी दिलेला कौल म्हणजे केवळ त्यांना नाही, तर आजपर्यंतच्या शिवसेना पक्ष रुजवण्यासाठी, शिवसेना समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या शिवसैनिकांच्या अपार मेहनतीचा आहे। 1995 पासूनचा पक्षाचा जसा चढता आलेख राहिला तसाच अंबरनाथच्या विकासाचाही राहिला। शहरात अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात, त्याला एक परंपरा आहे। मात्र या सगळ्यात या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे हे शहर बहुभाषिक आहे। विविध भाषा बोलणारे आणि विविध आर्थिक स्तरातले लोक इथे राहतात। आता तर या शहराला टोलेजंग इमारतींनी वेढा घातलाय आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी झोपडपट्टीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे। अशा सगळ्या परिस्थितीत शहराचा विकास साधण्यासाठी सध्याचं राजकीय नेतृत्व आणि प्रशासन कटिबद्ध असल्याच्या पाऊलखुणा आपण अंबरनाथ नगरीत प्रवेश केल्यापासूनच दिसायला लागतात। अंबरनाथमध्ये प्रवेश करता क्षणी आपलं स्वागत करतात ते खड्डे विरहित काँक्रीटचे रस्ते। नुसतेच खड्डे विरहित नाही, तर प्रशस्त रस्ते आपला प्रवास सुखकर करतात। खरं तर अंबरनाथ शहराची भौगोलिक रचना पाहिली तर या शहरात रस्त्यांचं नियोजन करणं आणि त्यात असणाऱ्या अडचणींवर मात करणं कर्मकठीण, मात्र योग्य राजकीय इच्छाशक्ती आणि जबाबदार प्रशासन यांनी ठरवलं तर अशक्य ते शक्य करून दाखवता येतं, हेच इथले रस्ते पाहून लक्षात येतं। अंबरनाथमधील जवळजवळ 90% रस्त्यांचं काम पूर्ण झालंय। हे काम करताना असंख्य अडचणी होत्या, पण
नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला हे शिवधनुष्य पेलणं सोपं झालं. पदभार स्वीकारल्यानंतर मी गावाचं सर्वेक्षण केलं. सर्वेक्षण केल्यानंतर मी 2-3 गोष्टी माझ्या लक्षामध्ये आल्या की या शहरामध्ये मी मुख्याधिकारी म्हणून नगरपालिकेचे अध्यक्ष, नगरसेवक, या शहरातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्या मदतीनं या शहराचा विकास आणि नागरिक सेवा चांगल्या कशा देतात याचा विचार केला. अंबरनाथचा सगळ्यात व्यस्त चौक म्हणजे हुतात्मा चौक. अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल पार करून आपण आलो की या चौकात येतो. या चौकात आलात की ही अशी भित्तिचित्र आपलं मन प्रसन्न करतात. खरं तर आपल्या या अंबरनाथमध्ये अवघ्या देशाला अभिमान वाटणारी गोष्ट आहे आणि ती म्हणजे 100 फुटावर मोठ्या अभिमानानं डौलात फडकणारा राष्ट्रध्वज. चौकातील हा राष्ट्रध्वज आज प्रत्येकाला राष्ट्राभिमान निरंतर जागृत ठेवण्याचं काम मोठ्या अभिमानानं करतोय. अंबरनाथची सुपरिचित ओळख म्हणजे हेमाडपंथी शिवमंदिर. त्यामुळे इथे वर्षभर शिवभक्तांचा सतत राबता असतो. शिवमंदिराकडे जाणारे प्रशस्त रस्ते आणि सुशोभित परिसर शिवभक्तांना दिलासा देतात, त्यांचा प्रवास सुकर करतात. एवढंच नाही तर प्रभागात सुरू असलेली विकास कामं अंबरनाथकरांचं रोजचं जगणं सुसह्य करतायत. याची प्रचिती आपल्याला या काही कामांमधून मिळते. एका दाट लोकवस्तीच्या प्रभागात जिथे अक्षरशः कचराकुंडी होती, ज्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता, त्या ठिकाणी ही अशी सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभी राहिली आहे, जिथे तळमजल्यावर सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर सुसज्ज व्यायामशाळा आहे. दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका नव्या दमाच्या अधिकाऱ्यांची फौज घडवण्यासाठी सज्ज आहे. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण इमारतीला लागणारी वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाणार आहे. माझ्या वार्डामध्ये 80 ते 90% झोपडपट्टी असल्या कारणाने विविध समाजाची लोक राहतात आणि त्या लोकांना मला काय द्यायचं, गटार पायवाटा न देता मला काय द्यायचं, तर एक चांगला अभ्यासिका ज्याच्यामधून मुलं IPS UPS हे होतील आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचा जो फायदा होणार आहे, अंबरनाथ शहराचं नाव लौकिक होणार आहे. एका प्रभागात असणारी क्षेपणभूमी उत्तम विकासाची कास धरलेल्या नेतृत्वानं एका अतिशय सुंदर अशा बगीचात रूपांतरित करण्याचा संकल्प सोडलाय. नेताजी मैदानात विविध स्पर्धांचं नेटकं आयोजन करून तिथे एका नव्या स्वप्नाला आकार येतोय. सुसज्ज स्टेडियम तिथे आकाराला येतंय, ज्यात ॲथलीटसाठी सुसज्ज रनिंग ट्रॅक, बॅडमिंटनसाठी जागतिक दर्जाचं इंडोर स्टेडियम आणि विविध क्रीडा प्रकारांसाठी स्टेडियम उभं राहत आहे. इतकंच नाही तर वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रशासकीय सेवांसाठी नवी प्रशासकीय इमारत आकार घेतीये, ज्यात 110 सदस्य बसू शकतील असं सुसज्ज सभागृह आणि सर्व सुविधांनी सज्ज अशी ही इमारत आकारास येतीये. वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता वाहतुकीच्या नियोजनासाठी शहरांतर्गत वाहतुकीत बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य अंबरनाथकर अगदी सहज रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचू शकेल अशा उद्देशानं हे बदल होऊ घातले. अंबरनाथच्या पश्चिमेकडे असणाऱ्या बुलंदसाळ, फातिमा हायस्कूल अशा दाट लोकवस्ती असणाऱ्या परिसरातही आपल्याला एक शिस्त आणि नियोजन दिसतं. इथेही प्रशस्त रस्ते आणि स्वच्छता आपलं लक्ष वेधून घेतात. अंबरनाथ नगर परिषदेला स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडून विशेष उल्लेखनीय कार्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध झालाय. प्रभागांमध्ये घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उचलण्याचं काम चोख सुरू आहे. त्यामुळेच प्रत्येक प्रभाग स्वच्छ, प्रशस्त दिसतोय. अंबरनाथ पूर्वेकडे बी केबिन रस्त्याजवळ होऊ घातलेली नवी नागरी वस्ती ही टोलेजंग इमारतींनी आपल्याला नव्या नागरी वस्तीची सुखद अनुभूती देतीये. अंबरनाथ शहराचा मागील काही वर्षात चेहरा मोहरा बदलण्यात अग्रक्रमानं नाव घ्यावं लागेल ते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अंबरनाथ शहरावर विशेषत्वानं लक्ष दिलं. नव्या नेतृत्वाच्या नव्या नजरेतून अंबरनाथ आता नव उड्डाण घेण्यासाठी सज्ज आहे. इतिहासाचा वारसा सांगणारं हे शहर आज भविष्याकडे दमदार पावलं टाकतंय ते शिवसेनेच्या या शहरावर असलेल्या प्रेमामुळे आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या तरुण तडफदार नेतृत्वामुळे. आणि अंबरनाथ पालिकेच्या प्रशासनानं
शिवसेना नेतृत्वाच्या सक्षम लक्षानं केलेला लक्षभेद म्हणजे केवळ अंबरनाथ मधीलच नाही तर देशातील अद्ययावत शूटिंग रेंजच्या यादीत मानाचं स्थान पटकावण्याएवढी सक्षम असलेली अंबरनाथची ही शूटिंग रेंज. आता ही शूटिंग रेंज सज्ज होतीये. जागतिक दर्जाचे नेमबाज घडवणारी ही शूटिंग रेंज म्हणजे या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या शिवसेनेच्या क्रीडा धोरणातील हा सगळ्यात मोठा वचनपूर्तीचा क्षण. शहरात विकास कामांबरोबरच खेळाडूंना वाव देण्यासाठी अंबरनाथ शहरामध्ये शूटिंग रेंज असेल, खेळाची मैदानं असतील, अशी विविध कामे शिवसेनेच्या माध्यमातून नगरपालिकेतून आम्ही करत आहोत. आज जगामध्ये आपल्या देशाला नेमबाजीमुळेच जास्त सुवर्ण पदक मिळाली आणि तेच शूटिंग रेंज अंबरनाथमध्ये ऑलिम्पिक लेवलचं होते. हे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अंबरनाथ शहराचा विकास यापुढे देखील असाच चालू राहील आणि जे जे हवंय ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शिवसेनेच्या समाज बांधणीचं शिवबंधन या शिवभूमीत अतूट घट्ट आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या युवा नवनिर्माणाच्या स्वप्नाला अंबरनाथ नगरी नव्या विश्वासानं सामोरी जातीये. पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कुशल नेतृत्वातून, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नव्या विचारातून आज अंबरनाथ वेगानं पुढे सरकत आहे. आणि या सगळ्या बदलांना आज नगराध्यक्ष मनीषा वाळेकर आणि शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या सक्षम कर्तृत्वामुळे स्वप्नांना सत्यरूप मिळत आहे. शिवसेना आणि अंबरनाथ हे घट्ट नातं आज विकास कार्याच्या नव्या आरंभ पर्वानिमित्त घट्ट होत आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या या विकास पर्वात प्रशासनाची कार्यक्षम दृष्टी, शिवसेनेचं नेतृत्व आणि पालिकेवर अंबरनाथ वासियांचा असलेला निस्सीम विश्वास यामुळेच विकासाची ही अविरत गंगा प्रवाही आहे. अंबरनाथ ही शिवभूमी आहे, शिवसेनेची भूमी आहे आणि हो, विकासाच्या पडणाऱ्या प्रत्येक दमदार पावलासोबत ठामपणे उभी राहणाऱ्या प्रत्येक अंबरनाथ वासियांची आहे. आणि याच दमदार विकास पर्वासाठी आमच्या लक्ष शुभेच्छा.